नमस्कार. आज आपण अतिशय महत्त्वाच्या 77 किचन टिप्स पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. टिप नंबर 1. अंकुरलेले कडधान्य जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी त्यात लिंबू पिळून ठेवावे. टिप नंबर 2. साध्या गव्हाच्या चपात्याऐवजी त्यात थोडे बेसन घालून खाल्ल्याने पोट मजबूत राहते. टिप नंबर 3. हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदाम, अक्रोड, लिंबू, भेंडी आणि ताजी फळे खावीत. मधल्या वेळेच्या भुकेसाठी भाजलेले चणे खायला हवेत. यामध्ये लो फॅट असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. त्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असते, म्हणून दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि स्मरणशक्ती वाढते आणि स्नायूंच्या बळकटीसाठी मदत होते. टिप नंबर 4. जेव्हा गोड खाण्याची इच्छा होत असेल तर डार्क चॉकलेट खावे. याने गोड खाण्याची इच्छा कमी होते आणि वजनही कमी होते. टिप नंबर 5. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ खावे आणि ते अक्रोड, सोयाबीन, जवस, अंडी, पत्ताकोबी हे पदार्थ खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. टिप नंबर 6. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी होत जाते. यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक हालचाल करणे गरजेचे आहे. टिप नंबर 7. घरच्या घरी हेअर स्पा करण्यासाठी एका भांड्यात 1 ग्लास पाणी टाकावे. त्यात 2 चमचे जवस, 2 चमचे तांदळाचे पीठ टाकून हे घट्ट झाले की गाळून घ्या. मग त्यात 1 चमचा कॅस्टर ऑइल घालून मिक्स करून केसांना लावा. याने केस स्मूथ आणि सिल्की होतात. टिप नंबर 8. कांद्यात सल्फर असल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. टिप नंबर 9. केस गळती कमी करण्यासाठी कांद्याचा रस केसांना लावू शकता. याने केस गळती कमी होऊन केसांची चांगली वाढ होते. टिप नंबर 10. काळा चहा नियमितपणे सेवन केल्याने कॅन्सरपासून, हृदयरोगापासून बचाव होतो. टिप नंबर 11. कान कोरडा पडून खाज सुटत असेल तर कॉटन बड्सला खोबरेल तेल लावून कानामध्ये फिरवावे. याने कानामध्ये खाज येणार नाही. टिप नंबर 12. किन्नू खाल्ल्याने पोटाची चरबी नियंत्रणात राहते. टिप नंबर 13. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर 1 मिनिटासाठी झपाट्याने डोळे मिचकावेत राहा आणि किंवा एखादे पुस्तक वाचावे. याने तुम्हाला झोप येईल. टिप नंबर 14. केसांना स्ट्रेट आणि मजबूत बनवण्यासाठी फ्लेक्सचे जेल बनवून केसांना लावा. याने केसांना प्रोटीन चांगल्या प्रकारे मिळते. टिप नंबर 15. केस पांढरे होत असतील तर केस गळत असतील तर घरच्या घरी 400 ग्रॅम तिळाचे तेल घ्यायचे. गरम करायला ठेवा. त्यामध्ये 2 बारीक कट केलेले कांदे, कलौजी, मेथी दाणे, जवस प्रत्येकी 2 चमचा टाका आणि थोडा कढीपत्ता टाकून ते तेल अर्ध होईपर्यंत मंद गॅसवर 5 मिनिटे उकळून घ्या आणि थंड झाले की स्टोअर करा. याने तुमच्या केसांच्या अनेक समस्या दूर होतील. टिप नंबर 16. आपण काळे असो किंवा गोरे असो, कितीही वय असो, चेहऱ्यावर तेज राहण्यासाठी 1 विलायची खडीसाखरच्या पाण्यात टाका आणि हे रात्रभर झाकून ठेवा आणि सकाळी प्या. फरक जाणवेल. हा उपाय 40 दिवस करून बघा. टिप नंबर 17. पित्ताचा त्रास होत असेल तर घरी बनवलेल्या लोण्यात थोडी साखर टाकून घ्यावी. टिप नंबर 18. गाजराची खीर खाल्ल्याने किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो. टिप नंबर 19. केसांमध्ये कोंडा असेल तर मेहंदी भिजत घालताना त्यामध्ये 1 कपभर दही टाकावे आणि दही नसेल तर अर्धा लिंबाचा रस घालून मेहंदी लगेच लावावी. टिप नंबर 20. केस रोज धुतल्याने नॅचरली केसांचे जे ऑइल असते ते निघून जाते. त्यामुळे केस निस्तेज आणि कोरडे दिसू लागतात, म्हणून आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुवावेत. टिप नंबर 21. पोट साफ होत नसेल तर सकाळी अनाशापोटी कोमट पाण्यात 1 चमचा तूप टाकून घ्यावे. याने शौचास त्रास होणार नाही. टिप नंबर 21. टिप नंबर 22. लहान मुलांना देखील पोट साफ होत नसेल तर कोमट पाणी प्यायला द्या. याने फरक पडेल. टिप नंबर 23. उन्हाळ्याच्या दिवसात थकवा जाणवतो, यासाठी नारळ पाणी, फ्रूट ज्यूस प्यावे. याने चेहऱ्यावर तेज राहते. टिप नंबर 24. माउथवॉशशिवाय तोंडाची स्वच्छता पूर्ण होत नाही. अशा स्थितीत आयुर्वेदातील त्रिफळा आणि यष्टमध तोंड स्वच्छ करते असे सांगितले आहे. या उपायांनी दात, हिरड्या स्वच्छ होतात आणि मजबूतही होतात. टिप नंबर 25. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्याने मेकअप लवकर खराब होत नाही आणि मेकअप बराच काळ टिकतो. टिप नंबर 26. ज्या लोकांना त्वचेची ॲलर्जी आहे त्यांनी कोरफड आणि कडुलिंबाची पाने एकत्र वाटून ती लावावे. याने ॲलर्जी कमी होते. टिप नंबर 27. पुरणपोळी पोळपाटाला न चिकटता करण्यासाठी कणकेचा गोळा आणि पुरणाचा गोळा सारखाच
घ्यावा, यामुळे पोळी व्यवस्थित लाटता येते. तसेच हलक्या हाताने लाटावे, यामुळे पोळपाटाला पोळी चिटकत नाही. टिप नंबर 28, मटकीची उसळ बनवताना थोडीशी आमचूर पावडर घातल्यास उसळ अधिक चविष्ट होते. टिप नंबर 29, पोटाची कोणतीही समस्या असल्यास आहारात मसूर डाळीचा समावेश करावा. टिप नंबर 30, उन्हाळ्यातील दिवसात उसाचा रसात आलं घालून पिल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. टिप नंबर 31, जर तेलकट पदार्थ कमी खायचे असल्यास पदार्थ न तळता कमी तेलावर भाजून घ्यावे. जसे पापड, पराठे, पॅटीस, वडे नॉनस्टिक पॅनमध्ये भाजून आपण घेऊ शकतो. टिप नंबर 32, मटण लवकर शिजण्यासाठी त्यात अळणी मटणात कांदा, हळद, मीठ घालून फोडणी द्यावी, यामुळे मटण लवकर शिजते. टिप नंबर 33, टोमॅटो प्युरी करण्यासाठी टोमॅटो तशी लालबुंद रंगाची घ्यावे. 5 मिनिटं उकळत ठेवावे. थंड झाले की साल काढून प्युरी तयार करावी. टिप नंबर 34, लिंबू ताजी राहण्यासाठी खोबरेल तेल लावून बरणी किंवा फ्रीजमध्ये ठेवा. 1 महिना लिंबू चांगले राहते. मच्छी खाल्ल्यानंतर कधीही दूध किंवा दुधाचे कोणतेही पदार्थ खाऊ नये. टिप नंबर 35, गडद रंगाचे रताळू विकत घ्यावेत, म्हणजे ते खायला गोड असतात, तसेच त्यांना शिराही कमी असतात. टिप नंबर 36, हिरव्या मिरचीची भाजी बनवताना मिरची चिरून त्यांना 10 मिनिटे मीठ लावून झाकून ठेवावे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा कमी होतो. तसेच मीठ मिरचीमध्ये मुरल्यामुळे मिरची भजी अधिक चविष्ट लागतात. टिप नंबर 37, उन्हाळ्यामध्ये त्वचा खूप तेलकट होते, तर अंघोळीपूर्वी चेहऱ्यावर बेसन, हळद, दही घालून एकत्रित मिश्रण चेहऱ्याला लावा. असे आठवड्यातून 2 वेळा करा. याने त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन चेहरा पिंपल्स फ्री राहतो आणि त्याने टॅनिंगही निघून जाईल. टिप नंबर 38, पित्ताचा त्रास होत असेल तर वरण भातावर 1 चमचा तूप घ्यावं. टिप नंबर 39, खोकला जास्त येत असेल तर हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 40, जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे, यामुळे उचकी लवकर थांबते. टिप नंबर 41, केसांना तिळाचे तेल किंवा खोबरेल तेल मिक्स करूनही तुम्ही वापरू शकता, याने केस दाट होतात. टिप नंबर 42, नारळाच्या तेलाने नखांवर मालिश केल्याने दृष्टी सुधारते. टिप नंबर 43, चेहऱ्यावर कोरडेपणा आला असेल तर गुलाबाचा अर्क आणि ग्लिसरीन एकत्र करून लावावे. टिप नंबर 44, चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी मध हलके गरम करून जिथे ब्लॅकहेड्स आहेत तेथे लावा, याने ब्लॅकहेड्स दूर होतात. टिप नंबर 45, जर तुम्हाला सांधेदुखी आहे, त्यांनी 2 अक्रोड जवससोबत खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये खूप आराम मिळतो. टिप नंबर 46, पोहे बनवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावे, यामुळे जास्तीचे पाणी निघून जाते आणि कांदा परतताना थोडी साखर घालावी, याने पोहे छान मऊ आणि मोकळे होतात. टिप नंबर 47, रात्रीचे चणे भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी उकळत्या पाण्यात भिजत घाला. टिप नंबर 48, सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीदाण्याचे सेवन करा. टिप नंबर 49, खोबरेल तेल रोज केसांना लावल्याने केस कोरडे पडणार नाही आणि केस दाट होतील. टिप नंबर 50, संत्र्याची साल उन्हात वाळवून त्याची पावडर करा आणि त्यामध्ये बेसन, मुलतानी माती, दही एकत्र करून फेस पॅक बनवा. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवा, याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहरा उजळतो. टिप नंबर 51, रात्री अंथरुणामध्ये लघवी करणाऱ्या मुलांना खजूर आणि दूध एकत्र करून दिले तर मुलं रात्री लघवी करणे बंद करतील. टिप नंबर 22, तुमच्या टाचा फाटल्या असतील तर 2 चमचे मोहरीचे तेल गरम करा. त्यामध्ये 2 तुकडे मेणबत्ती टाकून गरम करा आणि ते हलके गरम असतानाच त्यात कापूर टाका, मिक्स करा आणि थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल टाका. एकत्र करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवा आणि रोज झोपताना पाय स्वच्छ करून टाचांना लावा. याने 2 ते 3 आठवड्यामध्ये फरक जाणवतो. टिप नंबर 53, लहान मुलांसाठी डाळ खिचडी बनवताना त्यामध्ये पालक टाकावा आणि वरून मस्त फोडणी घालावी. खिचडी मस्त पौष्टिक होते. टिप नंबर 54, केसांना मेहंदी लावल्यावर लगेच शॅम्पू वापरू नका. दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा, यामुळे मेहंदीचा रंग केसांना छान येतो. टिप नंबर 55, मधुमेह असेल तर दालचिनीचे सेवन करा, याने रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते. रोजच्या आहारात कोणत्याही स्वरूपात दालचिनी घ्यावी. टिप नंबर 56,
लहान मुलांना झटपट खायला बनवण्यासाठी अंडी फोडून त्यात कांदा, टोमॅटो, आवडीनुसार मसाले घालून ब्रेड बुडवून तव्यावर बटर टाकून आलटून पालटून परतून घ्या. मुले आवडीनं खातात. टिप नंबर 57, प्लास्टिकच्या कोणत्याही भांड्यात जेवण ठेवू नका, त्याने कॅन्सरचा धोका वाढतो. टिप नंबर 58, नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी अवश्य खावी. टिप नंबर 59, वारंवार अति थंड पाणी पिल्याने सतत सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 60, रात्री झोप न आल्यास कोमट दुधात थोडी जायफळ पावडर घालून प्यावे, याने झोप लागते. टिप नंबर 61, हृदय मजबूत होण्यासाठी रोज सकाळी नियमितपणे लसणाच्या 1 ते 2 पाकळ्या खाव्या, यामुळे ब्लॉकेजेस निघून जाण्यास मदत होते. टिप नंबर 62, रात्री उरलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी सकाळी खावी, यामुळे अनेक आजारांवर कंट्रोल होते. टिप नंबर 63, पांढऱ्या डागवर काजूचे तेल नियमित लावल्याने ते डाग नाहीसे होतात. टिप नंबर 64, रव्याचे आप्पे चविष्ट होण्यासाठी रवा भिजत घालताना 2 चमचे दही घाला आणि मग फोडणीसाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, मेथीदाणे, कढीपत्ता घालून ती फोडणी मिश्रणात घाला आणि मग नेहमीप्रमाणे आप्पे बनवा. टिप नंबर 65, पुरणपोळीचे पुरण पातळ झाले असेल तर पुरण पसरट ताटामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवा, याने पुरण घट्ट होईल. टिप नंबर 66, जर सकाळी मुलांना टिफिन बनवायला उशीर झाला असेल तर झटपट डोसे बनवा. त्यासाठी बारीक रवा, गव्हाचे पीठ आणि तांदूळ पीठ मिक्स करून 10 मिनिटे भिजत ठेवा आणि मग नेहमीप्रमाणे डोसे बनवा, छान होतात. टिप नंबर 67, भजी कुरकुरीत होण्यासाठी बेसन पीठमध्ये तांदळाचे पीठ घाला, याने भजी कुरकुरीत होतात. टिप नंबर 68, जास्त पुदिना असेल तर वाळवून त्याची पावडर करून ठेवा, म्हणजे दही वडे, बिर्याणी, सूप करताना पटकन वापरता येते. टिप नंबर 69, चेहऱ्यावर लाल डाग पडले असतील तर खाज सुटत असेल तर कोरफड किंवा ग्रीन टीचे पाणी चेहऱ्याला लावा, याने चेहऱ्यावरील समस्या दूर होतात. टिप नंबर 70, पोट साफ होत नसेल तर ताक प्यावे, यामुळे पोट साफ होते. टिप नंबर 71, कारल्याची भाजी बनवताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्याच्या चकत्या बनवून 10 मिनिटे ताकात बुडवून ठेवाव्यात, यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. टिप नंबर 72, चेहऱ्यावर कसलेही काळे डाग पडले असतील तर त्या जागेवर तुळशीच्या पानांचा रस किंवा लेप लावावा, याने डाग नाहीसे होतात. टिप नंबर 73, सकाळी रिकाम्या पोटी काहीही न खाता चहा पिऊ नका, यामुळे ॲसिडिटी होते. टिप नंबर 74, गूळ खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि दररोज जेवणानंतर गूळ खाल्ल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. टिप नंबर 75, रोज दुधाचे सेवन केल्यास चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. टिप नंबर 76, केसांना ब्राऊन कलर आणायचा असेल तर लोखंडी कढईमध्ये मेहंदी पावडर, 2 चमचे कॉफी पावडर आणि 1 चमचा खोबरेल तेल टाकून मिक्स करा आणि एका पातेल्यामध्ये पाणी टाकून 2 चमचे चहा पावडर आणि लवंग टाकून 5 मिनिटे उकळून घ्या आणि त्या पाण्याने मेहंदी भिजवा, याने केसांना ब्राऊन कलर येतो, तसेच केस सिल्की आणि शायनी होतात. टिप नंबर 77, भोपळ्याच्या बिया आणि अळशीच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. तर या आजच्या आपल्या 77 किचन टिप्स होत्या. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या? व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच नवनवीन माहिती व टिप्ससाठी वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.